ठाणे शहरामध्ये आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुद्धा सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय वंदना टॉकीज परिसरामध्ये पाणी साचलेले आहे आणि या पाण्यातनं वाट काढताना या ठिकाणी वाहन चालकांना कसरत करावी लागते। आपण पाहतोय ठाणे शहरामध्ये आता मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचतानाचं हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जर पाऊस झाला तर आणखी जास्त प्रमाणात या ठिकाणी पाणी साचेल असा अंदाज आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, काय सांगाल, या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली, काय अधिकचे अपडेट्स आहेत, काय परिस्थिती आहे? शहरामध्ये दरवर्षी पाऊस वाढला किंवा पावसाची आकडेवारी वाढली किंवा मग जास्तीत जास्त पाऊस पडला की काय खोलगट भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचतं। यातलाच एक भाग म्हणजे वंदना सिनेमा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचतं। या ज्या वंदना सिनेमाच्या समोर जो काही नाला आहे, नाल्याच्या माध्यमातून हे जे पाणी पूर्णपणे ठाणे शहरामध्ये पसरतं। असाच फटका दुपारच्या सुमार ठाणेकरांना बसलेला आहे। विशेष म्हणजे हा जो काही नाला आहे या नाल्याचा दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई करण्यात येते, परंतु पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे याचा फटका पुन्हा एकदा ठाणेकरांना बसण्यास सुरुवात झालेली आहे। वंदना सिनेमा या ठिकाणी गावखेड्याच्या जे काही एसटी बसेस आहेत ते या ठिकाणी जातात, परंतु त्यांना देखील 1 फुटाच्या वर पाणी गेल्यानंतर सावकाशीने गाडी चालवावी लागते। नक्कीच प्रशासनाचा हा नाले सफाईचा दावा यामुळे फोल ठरल्याचं आपण पाहतोय। धन्यवाद विकास, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ठाण्यामध्ये वंदना टॉकीज परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे। हा परिसर आपण पाहू शकतोय पूर्णपणे जलमय झालेला आहे आणि या ठिकाणी वाहनांना या पाण्यातनं वाट काढताना कसरत करावी लागते। आणखी जर मोठ्या प्रमाणात इथे पाऊस झाला तर पूर्णतः हा परिसर आणखी जास्त पाण्यामध्ये जाऊ शकतोय। त्यामुळे प्रशासनानं जो नालेसफाईचा दावा केलेला आहे तो पूर्णपणे फोल ठरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आणि ही यावर्षीचीच परिस्थिती नाहीये, दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ठाण्यामध्ये हेच चित्र दिसतंय।